नमस्कार मित्रांनो, मी श्रुती प्रमोदराव भोयर. सगळ्यांना माझा रामराम. तर आपलं लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या फोनिक्स अकॅडमी वर्धा या ॲपवरती 60% ऑफ सुरू आहे. म्हणजे ज्यांना क्लासेस घ्यायचे आहे, 26 जानेवारी निमित्त चालू आहे हे. ज्यांना क्लासेस घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर क्लासेस जॉईन करू शकता. सरांचा सिलेबस आता जी रेग्युलर बॅच आहे त्याच्यामध्ये कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामुळे ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करू शकता. तर आजचा हा आपल्या लेक्चरचा दुसरा दिवस. परवा लेक्चर झालं होतं आपलं भाषा, लिपी व तिचा इतिहासावरती. कालचा संडे असल्यामुळे सुट्टी, आज आता आपला दुसरा दिवस. तर आज आपण घेणार आहोत समानार्थी शब्द. ठीक आहे. तर समानार्थी शब्द जिथे मी आज घेणार आहे ते सगळे म्हणजे 100% पेपरला येईलच असं कन्फर्मच करून जायचं आणि सगळ्यांनी पूर्ण तोंडपाठच करून जायचे. त्यात जर आता मी काही सांगता सपोज एखादा शब्द नाही सांगितला, सगळ्यांनी ते पाहून घ्यायचे. म्हणजे जे शब्द दिले आहे मी ते शब्द तुम्ही करायचे म्हणजे करायचेच. आणि जर ते तर येणारच आहे, पण जे आणखी काही दुसरे शब्द असतात ते सुद्धा तुम्हाला ॲड करून करायचे. समानार्थी शब्द पाठ करताना असे पाठ करायचे ते की आयुष्यभर आपल्याला पाठ असले पाहिजे. ठीक आहे. तर मग आपण आता स्टार्ट करूया. स्लाइड मोठी नाही होते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला शब्द आहे रान. रान हा शब्द बराच वेळा विचारलेला आहे, त्याच्यामुळे मी तो इथे सगळ्यात पहिले घेतलाय. रान. रान म्हणजे अरण्य. एक ठीक आहे. रान. रान म्हणजे अरण्य. विपिन, कानन, वन, जंगल. रान म्हणजे अरण्य, विपिन, कानन, वन, जंगल. तर आणखी अटवी. अटवी हा शब्द रानालाच म्हणते, अटवी. ठीक आहे. त्यानंतर आहे कावळा. कावळ्याला काय काय म्हणतात? एकाक्ष, वायस, काक, काऊ. ठीक आहे. कावळा. एकाक्ष. ज्यांना लिहायचं आहे ते माझ्यासोबत लिहू शकते. एकाक्ष, वायस, काक, काऊ. नंतर पर्वत. पर्वत म्हणजे काय? तर अचल, नग, गिरी, अभि, शैल, अद्री म्हणजे पर्वत. ठीक आहे. पर्वत. अचल, अद्री, नग, गिरी, अचल, अद्री, नग, गिरी, शैल आणि अभि. अभि म्हणजे सुद्धा काय होते? पर्वत. ठीक आहे. त्यानंतर पक्षी. पक्षी सगळ्यांनाच माहिती आहे, पण काही काही शब्द असे असते की मुलांना माहिती नसते. पक्षी म्हणजे काय? तर बघा, पक्षी म्हणजे विहंग, खग. ठीक आहे. आणि पक्षीला आपण द्विज सुद्धा म्हणतो. द्विज. ठीक आहे. त्यानंतर आहे केसरी. केसरी म्हणजे सिंह. केसरी, पंचानन, मृगराज, मृगेंद्र, वनराज हे सगळे काय? सिंहाचे नाव आहेत. केसरी, सिंह, मृगराज, मृगेंद्र, वनराज. आणखी काय राहिलं? पंचानन. पंचानन हे सगळे सिंहाचे नाव आहेत, म्हणजे सिंहाला म्हणतात. डोळा. डोळा म्हणजे काय? तर डोळा म्हणजे चक्षु, लोचन आणि आपलं नयन. नयन म्हणजे डोळा. डोळा. ठीक आहे. चक्षु, नयन,
लोचन. सपोज माझ्या आणि काही शब्द सुटले असेल तर तुम्ही पाहून थोडंसं ॲडजस्ट करून घ्याल, म्हणजे लिहून घ्याल. ठीक आहे. गरुड. गरुड म्हणजे काय? तर गरुड म्हणजे वैनतेय. वैनतेय. खगेंद्र. खगेंद्र म्हणजे पण गरुडच होते. गरुड. वैनतेय. वैनतेय. खगेंद्र. ठीक आहे. त्यानंतर सूर्य. सूर्याचे नावं तर माहितीच असेल, पण कोणते कोणते नावं असे असते की मुलांना माहिती नसते, आणि हे सूर्य, चंद्र हे सगळे तुम्हाला करूनच जायचे असते. ठीक आहे. तर सूर्य. सूर्याचं काय? दिनकर. दिनकर. प्रभाकर. भानू. भानू. आणि रवी. मित्र. अर्क. आणखी काय राहिलं? भास्कर. मार्तंड. आणखी भरपूर असे सूर्याला शब्द आहे. तर हे दिनकर, प्रभाकर, भानू, रवी, मित्र, अर्क, भास्कर, मार्तंड. ठीक आहे. आता आहे चंद्र. चंद्राला कोणते कोणते शब्द आहे? चंद्राला शशी, सोम, सोमनाथ, निशानाथ हे याला आहे, चंद्राला शब्द आहे. ठीक आहे. रजनीनाथ. चंद्र. शशी, शशी, सोम, रजनीनाथ. रजनी म्हणजे रात्र होते. रजनीनाथ. रात्रीचा उगवणारा समजा रजनीनाथ म्हणजे चंद्र. ठीक आहे. चंद्र, शशी, सोम, रजनीनाथ. आणखी काय राहिला? चंद्र, शशी, सोम, रजनीनाथ. निशानाथ. निशानाथ. सुधांशु. हिमांशु. ठीक आहे. चंद्राचे काय झालं नाव? शशी, सोम, रजनीनाथ, निशानाथ, सुधांशु आणि हिमांशु. आता वारू. वारू म्हणजे काय? वारू म्हणजे घोडा, अश्व, तुरंग. बघा, घोडा, अश्व, तुरंग, तुरंग, है आणि वाजी. आणि याला घोड्याला तुरंगम पण म्हणतात. तुरंगम. तुरंगम. घोडा, अश्व, तुरंग, है, वाजी आणि तुरंगम. ठीक आहे. हे झाले घोडे, घोड्यांचे नाव. प्रणेता. प्रणेता म्हणजे काय? तर प्रणेता म्हणजे नेता, आपला अग्रणी, लीडर, अग्रेसर किंवा पुढारी पण म्हणू शकतो आपण त्याला. प्रणेता, पुढारी, नेता, अग्रेसर. पुढारी, नेता, अग्रेसर. धुरीण पण म्हणतो, धुरीण. ठीक आहे. लीडर, लीडर. ठीक आहे. पुढारी, नेता, अग्रेसर, धुरीण, लीडर. आणखी बरेच शब्द आहे. त्यानंतर आहे कलह. कलह म्हणजे काय? तर कलह म्हणजे भांडण, भांडण, तंटा, वाद, विवाद असं म्हणतो ना आपण. कलह, भांडण, वाद. कलागत पण म्हणतो, कलागत, कलागत. झगडा, तंटा. आणखी टक्कर पण म्हणतो, टक्कर, टक्कर. आणि आणखी एक शब्द आहे कज्जा. कज्जा म्हणजे पण
भांडणच होते. हे शब्द जे दिले आणि मी सगळे हे सगळे महत्त्वाचे शब्द आहे. असं म्हणताच नाही येणार की इथे कोणता म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे बा. आता हा रान, रान IMPच आहे. कावळा पण IMPच आहे. पर्वत पण, पक्षी पण, केस, हा डोळा खूप वेळा विचारलाय, डोळा. गरुड पण विचारलाय. सूर्य तर नेहमी, सूर्य चंद्र नेहमीच विचारतात. ठीक आहे. त्यानंतर आता बघू. त्यानंतर आहे समुद्र. समुद्र म्हणजे काय? उद्धी, पयोधी म्हणजे समुद्र. रत्नाकर म्हणजे पण समुद्र. उद्धी, उद्धी, पयोधी, सिंधू, रत्नाकर. ठीक आहे. उद्धी, पयोधी, सिंधू, रत्नाकर. अर्णव म्हणजे पण समुद्र. अर्णव इत्यादी आणखी बरेच आहेत. पायंडा. पायंडा म्हणजे काय? आपण बघा पायंडा करणे. पायंडा करणे म्हणजे सुरुवात करणे, आरंभ करणे, प्रारंभ करणे. आणि सुरुवात करण्याला आणखी आपण म्हणतो श्री गणेशा करणे. पायंडा आरंभ करणे, आरंभ, आरंभ, प्रारंभ, सुरुवात. हा शब्द बऱ्याच वेळा विचारला आहे. सुरुवात, श्री गणेशा, श्री गणेशा. ठीक आहे. पायंडा, पायंडा खूप वेळा विचारला आहे. त्यानंतर ऐदी. ऐदी म्हणजे काय? हा खूपच ऐदी आहे म्हणतो आपण, म्हणतो ना खूप ऐदी आहे, हा म्हणजे आळशी आहे. हा ऐदी म्हणजे आळशी, आळशी. ऐदी म्हणजे आळशी, कंटाळा करणारा, कामाला कुचकर असं म्हणतो ना आपण. मीठ. मीठ म्हणजे काय? मीठला, मीठ हा शब्द पण मी बऱ्याच वेळा पाहिलाय. मीठ आपला TCS ला विचारलेला होता मीठ शब्द. मीठ म्हणजे लवण, लवण, सेंधव म्हणजेच मीठ होते. हा लक्षातच ठेवायचा. नंतर नाश. नाश म्हणजे विनाश, सर्वनाश, ऱ्हास, विनाश, सर्वनाश, विनाश, सर्वनाश, विनाश, सर्वनाश, ऱ्हास. आणि क्षय पण म्हणतो याला आपण. क्षय. क्षय म्हणजे पण ऱ्हासच होते. आता म्हातारपण. म्हातारपण म्हणजे काय? म्हातारपण म्हणजे जरा. हा शब्द पण विचारलाय बऱ्याच वेळा. म्हातारपण. म्हातारपण म्हणजे जरा. ठीक आहे. लक्षातच ठेवायचं. IMP आहे. अरे हा सुटलं वाटते. पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय? सगळ्यांनाच माहित आहे. धरणी, धरत्री, अवनी, भू, भूमी. ठीक आहे. पृथ्वीचे पण भरपूर नाव आहेत. धरणी, धरत्री, अवनी, भू, भूमी, वसुंधरा. वसुंधरा. ठीक आहे. वसुंधरा म्हणजेच भूमी. आणखी बरेच शब्द आहे. आता इतिश्री. इतिश्री आता आपण काय बघितलं? पायंडा. पायंडा म्हणजे आरंभ, प्रारंभ, सुरुवात, श्री गणेशा. इतिश्री म्हणजे त्याच्या अपोजिट आहे. इतिश्री म्हणजे शेवट करणे. ठीक आहे. इतिश्री हा पण शब्द विचारलाय बऱ्याच वेळा. इतिश्री शेवट करणे. इंग्लिशमध्ये एंडिंग करणे म्हणतो ना आपण. बायको. बायको हा शब्द पण बऱ्याच वेळा विचारलाय. आता बायकोचा समान शब्द आपला जो मेन्सचा पेपर झालाय ना आपला क्लरिकल वाल्यांचा, तर त्या मेन्सच्या पेपरला कलत्र होतं, त्याच्यामध्ये कांता होता आणि ते त्याच्यामध्ये कन्फ्यूज करून लिहिलेले होते ते ऑप्शन्स. तर त्याचं उत्तर कलत्र होतं. ठीक आहे. तर बायको म्हणजे काय होते? कलत्र, कलत्र, जाया, कांता, भार्या, अर्धांगिनी,
अर्धांगिनी, कलत्र, जाया, कांता, भार्या, अर्धांगिनी हे सगळे बायकोचे समानार्थी शब्द. त्यानंतर पाणी. पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे जीवन, जीवन. नीर, नीर. पय, उदक. जल, जल म्हणजे पण पाणी. पाणी, जीवन, नीर, पय, उदक, जल. आणखी बरेच शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे खून. खून म्हणजे काय? खून म्हणजे कोणाचा मर्डर करणे वगैरे ह्याचा अर्थ नाही होत, म्हणजे उकारामध्ये फरक आहे. खून, खून म्हणजे काय? तर आपलं हे चिन्ह, चिन्ह म्हणजे खून. चिन्ह देणे किंवा मग एखादं चिन्ह, संकेत म्हणतो आपण त्याला, संकेत. संकेत म्हणजे पण खूनच होते, संकेत. ठीक आहे. आणि दूध. दूध म्हणजे काय? क्षीर, क्षीर, क्षीर. दुग्ध, दुग्ध. क्षीर, दुग्ध म्हणजेच दूध. ठीक आहे. नंतर कंजूस. कंजूस आता कुठे कुठे कंजूसचा जो आपण कंजूस म्हणतो ना आपल्या इकडे, तर कुठे कुठे कंजूस श म्हणतात, षटकुनी श. कंजूस. कंजूस म्हणजे काय? तर कृपण, कृपण. चिकू पण म्हणतो आपण त्याला, चिकू. ठीक आहे. कृपण, चिकू हे झाले कंजूसचे समानार्थी शब्द. त्यानंतर ओनामा करणे म्हणजे पण आता जसं आपण म्हटलं ना, प्रारंभ करणे, पायंडा म्हणजे प्रारंभ करणे, तो ओनामा करणे म्हणजे पण आरंभ, सुरुवात. श्री गणेशा ते पण ओनामा करणे. ठीक आहे. हा शब्द पण विचारला आहे बराच वेळा. आरंभ, प्रारंभ, श्री गणेशा, करणे, सुरुवात. ठीक आहे. म्हणजेच ओनामा करणे. त्यानंतर हा ठीक आहे. वानर. वानर हा शब्द बऱ्याच वेळा विचारलाय. वानर. वानर म्हणजे काय? कपी, कपी. मरकट, मरकट. आणि ते बघा फांद्यांवर बसलेले असते वानर, तर त्याला आपण काय म्हणतो? शाखामृग. फांद्यावर बसतात म्हणून शाखामृग म्हणतो. ठीक आहे. शाखामृग, कपी, मरकट, शाखामृग. ठीक आहे. राजा. राजा म्हणजे काय? तर नृप झालं, भूपती झालं, प्रजापती झालं, लोकपाल झालं, आणखी राय, हे सगळे राजाचे नाव आहे. नरेंद्र, नरेंद्र पण म्हणतात. ठीक आहे. राय, लोकपाल, प्रजापती, भूपती, नरेंद्र, आणखी काय राहिलं? राय, लोकपाल, प्रजापती, भूपती झालं, नरेंद्र झालं, आणखी काय म्हणतो आपण त्याला? भूप पण म्हणतो, भूप. भूप. ठीक आहे. त्याच्यात वारा. वारा म्हणजे हवा झालं, अनल झालं, सॉरी अनल म्हणजे अग्नी होते. वारा, हवा, पवन, समीर, समीरण म्हणजे वारा. समीर, समीर, समीरण. नंतर पवन, पवमान, हवा. ठीक आहे. हवा, आणखी समीर, समीरण, पवन, हवा, पवमान. ठीक आहे. हे झालं वारा. आता आठवत तसंच मी सांगेल पुन्हा जेव्हा रिपीट करते तेव्हा. अनल. अनल म्हणजे काय? अनल म्हणजे अग्नी, वन्ही, वैश्वानर, विस्तव म्हणतो, पावक म्हणतो त्याला. पावक, पावक. अग्नी, विस्तव, पावक, अग्नी, विस्तव, वैश्वानर,
वैश्वानर, पावक, अग्नी, विस्तव, वैश्वानर हे झालं. वन्ही पण म्हणतात, आणखी वन्ही, वन्ही वन्ही म्हणजे पण अग्नीच होते. ठीक आहे. त्यानंतर रात्र. रात्र म्हणजे काय? रात्र म्हणजे रजनी, आणखी यामिनी, शर्वरी. शर्वरी म्हणजे पण रात्र होतं. ठीक आहे. यामिनी, शर्वरी, रजनी. रजनी म्हणजे पण रात्र. आणखी आहे बरेच. अमृत. अमृत म्हणजे सुधा आणि पियुष. हा शब्द पण बऱ्याच वेळा आला. ठीक आहे. अमृत सगळेच. सुधा, सुधा, पियुष, पियुष म्हणजेच अमृत. नंतर दिवस. दिवस म्हणजे काय? अहन. अहन म्हणजे दिवस. ठीक आहे. अहन, अहन, अहन म्हणजेच दिवस. मुलगा. मुलाला पण बरेच शब्द आहे. मुलगा. मुलगा म्हणजे सूत. इकडला उकार हा सूत. तिकडला उकार म्हणजे सूत म्हणजे धागा होते. ठीक आहे. सूत. तनय. आणखी आत्मज. आत्मज म्हणजे पण पुत्रच होते. पुत्र, मुलगा, आत्मज. आत्मज, पुत्र. सूत, तनय, आत्मज, पुत्र झालं. आणखी सूत, तनय, आत्मज, पुत्र. ठीक आहे. आठवते मी पूर्ण. सूत. आता मुलगी. मुलीला काय म्हणतात? सुता. सुता म्हणजे मुलगी. तनया म्हणजे मुलगी. कन्या. कन्या म्हणजे मुलगी. आत्मजा. आत्मजा म्हणजे पण मुलगी. बाला म्हणतो आणखी मुलीला. बाला. बाला. दुहिता. दुहिता. ठीक आहे. हे झाले मुलीचे नाव. आणखी सोने. सोन्याला काय काय म्हणतो? सोन्याला भानू म्हणतो. हा भानू वेगळा, म्हणजे भानूचा जो उकार, इकडला जो उकार आहे छोटा उकार, तो झाला सूर्य, आणि मोठा उकार जो झाला तो झाला भानू, म्हणजे सोनं किंवा कनक, कांचन, हेम असं. हेम. सोने म्हणजेच हेम. हा पण खूप वेळा विचारला आहे. हेम, कांचन, सुवर्ण, कनक आणि भानू. भानू म्हणजे सोने. ठीक आहे. लक्ष्मी. लक्ष्मीला काय काय शब्द आहे? लक्ष्मीला रमा, श्री, वैष्णवी, वैष्णवी. आणखी इंदिरा म्हणतो, कमला म्हणतो, आणखी पद्मा पण म्हणतो. इंदिरा, कमला आणि पद्मा. पद्मा. ठीक आहे. नंतर मृत्यू. मृत्यूला काय म्हणतो? शेवटचा अक्षर मृत्यू. अवसान. अवसान म्हणजे मृत्यू. मृत्यू. ठीक आहे. अवसान. अवसान म्हणजे मृत्यू. कमळ. कमळला तर हा खूप वेळा विचारलाय कमळ हा शब्द, आणि त्याला शब्द पण भरपूर आहे. खूप नावाने ओळखतात कमळला. सरोज म्हणतात, पंकज, अरविंद, नीरज, अंबुज. अंबुज म्हणजे पण कमळ. ठीक आहे. अंबुज, सरोज, पंकज, अंबू, सरोज, पंकज, अरविंद, विंद. ठीक आहे. आणखी नीरज. नीरज पण म्हणतात. नीरज म्हणजे पण कमळ. ठीक आहे. दिवस. दिवस. दिवस पुन्हा पुन्हा आला. दिवस म्हणजे अहन. अहन रिपीट झालाय हा पेंटिंग मध्ये. ठीक आहे. अहन. अहन म्हणजे दिवस. समजलं? लक्ष्मी, रमा, श्री, वैष्णवी, इंदिरा हा शब्द
महत्वाचाच आहे, हा पण करून जायचा, मृत्यू करून जायचा, सगळेच महत्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आता प्रतीती. प्रतीती म्हणजे काय? प्रतीती म्हणजे अनुभव असणे. ठीक आहे. प्रतीती म्हणजे अनुभव. अनुभव, अनुभव म्हणजेच प्रतीती. त्यानंतर हवा. हवा म्हणजे वायू पण होते आणि हवा म्हणजे पाहिजे पण होते. मला म्हणजे आपण म्हणतो ना, मला हा मोबाईल हवा आहे, मला तो लॅपटॉप हवा आहे. हवा म्हणजे पाहिजे आहे, पाहिजे आहे म्हणजेच हवा. ठीक आहे. हवा म्हणजे वायू. ठीक आहे. वायू किंवा पाहिजे आहे. पाहिजे, पाहिजे म्हणजे पण हवाच होते. ठीक आहे. त्यानंतर आनंद. आनंद हा शब्द नेहमी माझ्या लक्षात राहते. आनंद म्हणजे प्रमोद. मोश माझ्या पप्पाचं नाव आहे प्रमोद, त्याच्यामुळे लक्षातच आहे माझ्या. आनंद, आनंद म्हणजे प्रमोद, आणि ते नेहमी मला आनंदच देतात. एवढं लक्षात ठेवलं होतं मी. आनंद, प्रमोद, मोद, हर्ष. आनंद, प्रमोद, मोद, हर्ष, उत्कर्ष पण म्हणतो. उत्कर्ष. ठीक आहे. तोष, तोष पण म्हणतो. तोष, तोष म्हणजे पण आनंद. संतोष पण होते. संतोष, संतोष म्हणजे पण आनंद. त्यानंतर नवोढा. नवोढा म्हणजे नववधू. नवोढा, नववधू. नववधू म्हणजे नवोढा. आकाश. आकाशचा भरपूर शब्द आहे. गगन, नभ, अंबर. ठीक आहे. गगन, नभ, अंबर, आभाळ. आभाळ पण म्हणतो ना, आभाळ. आता हे जे शब्द आहेत ना, जे सुटले असतील ते शोधून सगळ्यांनी लिहून घ्यायचे, थोडे पाहून घ्यायचे, म्हणजे हे शब्द एवढे लक्षात ठेवायचे. वीज. वीजला काय म्हणतो? चपला म्हणतो, सौदामिनी म्हणतो, तडीत म्हणतो. ठीक आहे. बिजली, विद्युत. विद्युत पण म्हणतो आपण वीजला. वीज, वीज, सौदामिनी, सौदामिनी. ठीक आहे. सौदामिनी म्हणजे वीज. तडीत, तडीत म्हणजे वीज. चपला, बिजली. ठीक आहे. विद्युत म्हणतो. ठीक आहे. विद्युत आणि विद्युलता. विद्युलता म्हणजे पण वीजच होते. सौदामिनी, तडीत, चपला, बिजली, विद्युत आणि विद्युलता म्हणजे वीज. त्यानंतर मुंगी. मुंगी हा शब्द मी असा मजाकी पाठ केला होता, पण पाठ झाला आणि तो शब्द आला पण होता पेपरला, त्याच्यामुळे नेहमी लक्षात राहील आता. मुंगी. मुंगी म्हणजे पिपीलका. पिपीलका, पिपीलका म्हणजेच मुंगी. ठीक आहे. झाड. झाडला आपण पादप म्हणतो, वृक्ष म्हणतो. ठीक आहे. झाडाला तरू पण म्हणतो आपण. झाड, पादप, वृक्ष, 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 तरू. त्यानंतर आहे घर. घर हा शब्द पण बऱ्याच वेळा विचारला आहे. ठीक आहे. घर. घर म्हणजे काय? सदन, आलय, गेह. गेह म्हणजे पण घरच म्हणतो. धाम. धाम म्हणजे घर. ठीक आहे. घर, धाम, सदन, गेह, आलय, निकेतन. धाम, सदन, गेह, आलय, निकेतन. ठीक आहे. आता विष. विष म्हणजे काय? विष. आता विष कोणी घेतल्यावर कसं आपल्याला हलाल करून टाकते ना, त्याच्यामुळे विषचा शब्द काय? हलाहल. हलाहल. हलाहल म्हणजे विष. हा पण शब्द IMP आहे. विहार. विहार करणे म्हणजे काय? फिरणे. विहार करणे, फिरणे. विहार, फिरणे. अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड. अश्वत्थ, पिंपळ, पिंपळ.
पिंपळ म्हणजेच अश्वत्थ. पक्ष, पक्ष घेणे म्हणजे एखाद्याची बाजू घेणे, मार्ग घेणे. किंवा कल, कल म्हणजे पण पक्षच होते. पक्ष, कल, मार्ग, बाजू, बाजू घेणे. बाजू घेणे पण म्हणजे पक्ष घेणेच म्हणतो आपण त्याला. त्यानंतर जहाल, हा खूप जहाल आहे म्हणजे उग्र आहे. जहाल, उग्र, उग्र म्हणजेच जहाल. त्यानंतर महान म्हणजे मोठा, विशाल. महान, मोठा, विशाल किंवा महा पण म्हणतो आपण त्याला. महा, विशाल, भव्य पण म्हणतो, भव्य. महा, विशाल, भव्य आणि मोठा. मोठा म्हणजे पण महानच होते. अरिष्ट, अरिष्ट म्हणजे संकट, संकट. ठीक आहे, संकट म्हणजेच अरिष्ट. कुंतल म्हणजे केस, कुंतल, केस. ठीक आहे. पती, पतीला पण भरपूर शब्द आहे. नवरा झाला, भ्रातार झालं. ठीक आहे, नवरा, भ्रातार, आणखी भरपूर असे शब्द आहे. पंचाक्षरी, पंचाक्षरी म्हणजे काय? ज्योतिषी. हा शब्द आलेला आहे मला, पंचाक्षरी. पंचाक्षरी, ज्योतिषी. एकदा चुकल्यावर माणूस कधीच चुकत नाही. ज्योतिषी. ग्रंथ, ग्रंथ म्हणजेच पोथी, पोथी किंवा त्याला आपण पुस्तक पण म्हणू शकतो. ग्रंथ, पुस्तक, पुस्तक. ठीक आहे. शरीर, शरीर, शरीरवरचा म्हणजे प्रश्न खूप वेळा आलाय. शरीर म्हणजे काया झालं, देह झालं, वपू झालं. ठीक आहे, देह, देह, काया, तन, तनू, तन, तनू, वपू. ठीक आहे, म्हणजे शरीर. त्यानंतर आहे गाय. गायला काय म्हणतो आपण? धेनू, गोमाता आणि गो पण म्हणतो. गाय, धेनू, गोमाता, गो. हे झाले गायला शब्द. रिपू, रिपू म्हणजे दोष, रिपू, दोष, दोष. ठीक आहे. शंकर, शंकराला भरपूर नाव आहे. शंकर, महादेव झालं, नीलकंठ झालं, भालचंद्र, रुद्र. ठीक आहे, नीलकंठ, भालचंद्र, रुद्र, नीलकंठ, भालचंद्र, रुद्र, महादेव, महादेव. ठीक आहे, आणखी भरपूर नाव आहे. किंमत, किंमत म्हणजे काय? मूल्य, भाव, दर म्हणजेच किंमत. किंमत, मूल्य, भाव, दर म्हणजेच किंमत. त्यानंतर स्त्री, स्त्रीला कोणते कोणते शब्द आहे? ललना आहे, वनिता आहे, अबला पण म्हणतात. ललना, ललना, वनिता, नारी. ठीक आहे, अबला पण म्हणतात, अबला. वाट, वाट म्हणजेच मार्ग झालं, पथ, रस्ता. ठीक आहे, मार्ग, आपलं वाट, मार्ग, पथ आणि रस्ता. आकाशवाणी, आकाशवाणी म्हणजेच नभोवाणी, नभोवाणी.
राणी, राणीला कोणतं आहे? सम्राज्ञी, महिषी, राज्ञी, सम्राज्ञी. महिषी, आणि राज्ञी म्हणजेच राणी. ठीक आहे, डन. त्यानंतर दुःख, दुःख म्हणजेच काय? विषाद, विषाद म्हणजे दुःख होते, दुःख, विषाद. ठीक आहे. गरीब, गरीब म्हणजेच दीन, दीन. आणखी निष्कांचन, निष्कांचन म्हणजे गरीब, निष्कांचन म्हणजेच गरीब, दीन. आणखी गरीबला भिकारी हा शब्द पण आहे, पण मला तो योग्य वाटत नाही, पण देतात ते भिकारी. ठीक आहे, भिकारी म्हणजेच भिकारी. निर्धन पण म्हणतो आपण त्याला, निर्धन, निर्धन म्हणजेच गरीब. आता वापी, वापी म्हणजेच काय होते? विहीर, विहीर म्हणजे वापी. ठीक आहे, विहीर, विहीर, डन. रुधिर, रुधिर म्हणजे रक्त, रक्त. त्याला आपण रक्ताला लहू पण म्हणतो, लहू, लहू. हिंदीमध्ये खून म्हणतात. मोर, मोर म्हणजेच मयूर झालं, नीलकंठ झालं, केकी झालं. आणखी शिखी, शिखी पण मयूरलाच म्हणतात. मोर, केकी, मयूर, नीलकंठ आणि शिखी. शिखी म्हणजेच मोर. ठीक आहे. आता सीमा, सीमा म्हणजेच मर्यादा, मर्यादा, मर्यादा. आणि सीमा म्हणजे हक्क पण म्हणतात, हक्क, हक्क म्हणजेच सीमा. शेतकरी, शेतकरीला कोणता शब्द आहे? कृषक, कृषक आणि कृषीवल, शेती करणारा. ठीक आहे, शेतकरी, कृषक, कृषीवल, कृषीवल म्हणजेच शेतकरी. त्यानंतर वस्त्र, वस्त्राला वसन म्हणतात, पट म्हणतात, अंबर पण म्हणतात. ठीक आहे, अंबर, वसन, पट म्हणजेच वस्त्र. संहार, संहार म्हणजे काय? विनाश करणे, सर्वनाश करणे, ऱ्हास करणे. संहार, विनाश, सर्वनाश, ऱ्हास पण म्हणू शकतो आपण, ऱ्हास. ठीक आहे, विनाश, सर्वनाश, ऱ्हास किंवा नाश पण म्हणतो आपण त्याला, नाश, नाश. वेदना, वेदना म्हणजेच दुःख होते, यातना होते. ठीक आहे, त्याला विषाद पण म्हणू शकतो आपण, वेदनाला विषाद पण म्हणू शकतो. दुःख आणि विषाद एकच आहे ना. वेदना, यातना, दुःख, विषाद, वेदना, दुःख, यातना, विषाद. आणखी कळ पण म्हणतो आपण त्याला, कळ, कळ म्हणजे पण वेदनाच होतात. आता इच्छा, इच्छा म्हणजे काय? इच्छा म्हणजे स्पृहा, आकांक्षा, अभिलाषा. अपेक्षा म्हणजे सुद्धा इच्छाच होते. अपेक्षा, अभिलाषा, अपेक्षा, अभिलाषा, स्पृहा, अपेक्षा झालं, अभिलाषा, स्पृहा, इच्छा, अपेक्षा, अभिलाषा, स्पृहा, बस. अहंकार, अहंकार म्हणजे गर्व, घमंड, गर्व, घमेंड,
अह म्हणजेच अहंकार. ठीक आहे. आणखी त्याला अभिमानी पण म्हणू शकतो आपण. अहंकाराला अभिमानी पण म्हणू शकतो. अभिमानी. इथे कोणतं आपलं आकांक्षा सुटलं होतं ना, आकांक्षा. आकांक्षा म्हणजे पण इच्छा होते, आकांक्षा. ठीक आहे. नंतर सूत. सूत म्हणजे हा इकडला मोठा सूत म्हणजे काय होते, दोरा, धागा. आणि छोटा उकार असला तर सूत म्हणजे मुलगा. ठीक आहे. समशेर. समशेर हा शब्द भरपूर वेळा आलेला आहे. समशेर म्हणजे तलवार, तलवार, समशेर. ठीक आहे. त्यानंतर आता बुद्धी. बुद्धी म्हणजेच मती, धी आणि ध्यानी पण म्हणू शकतो, ध्यान पण म्हणू शकतो. ध्यान, बुद्धी, मती, धी आणि ध्यान, ध्यान म्हणू शकतो. ध्यान म्हणजेच बुद्धी. ठीक आहे. प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा, प्रतिमा. प्रतिमा म्हणजेच प्रतिबिंब. प्रतिमा. रामबाण. रामबाण उपाय म्हणजे जालिम उपाय. रामबाण, जालिम उपाय. उपाय. नंतर विष्णू. विष्णू पितांबर, वासुदेव, नारायण, चक्रपाणी. ठीक आहे. विष्णू, नारायण, चक्रपाणी. शेषशाही पण म्हणतो आपण त्याला, शेषशाही. नागावर जो असते ना उभा झालेला, शेषशाही. त्यानंतर नारायण, चक्रपाणी, शेषशाही, वासुदेव, पितांबर, वासुदेव, पितांबर. आणखी भरपूर असे शब्द आहेत. ताप. ताप म्हणजे आपण ज्वर म्हणू शकतो, वैताग म्हणू शकतो किंवा त्रास पण म्हणू शकतो. ताप, त्रास, वैताग, ज्वर. ठीक आहे. जतन. जतन म्हणजे संरक्षण करणे, संगोपन करणे. ठीक आहे. पालन पण म्हणू शकतो आपण, पालन, संरक्षण, जतन, पालन, संरक्षण. ठीक आहे. पालन, संरक्षण. आणि मगरमिठी. मगरमिठी म्हणजे घट्ट पकड, घट्ट पकड. उपहास. उपहास करणे म्हणजे एखाद्याला खूप कमी लेखणे. कमी लेखणे म्हणजेच उपहास करणे, कमी लेखणे. कमी लेखणे. वीट. वीट म्हणजे कंटाळा करणे, कंटाळा म्हणजेच वीट. तिटकारा. तिटकारा म्हणजे तिरस्कार. तिरस्कार, तिटकारा. निपुण. निपुण म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे, निष्णात, पंडित म्हणू शकतो, विद्वान म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. निपुण, निष्णात, पंडित, विद्वान. यालाच आणखी आपण एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत किंवा तरबेज पण म्हणू शकतो. पारंगत, तरबेज. ठीक आहे. लाकूड. लाकूडला आपण काय म्हणतो, खोड, खोड. उपहार. उपहार म्हणजे भेट देणे, उपहार, भेट. मुख्य. मुख्य म्हणजे प्रमुख, प्रमुख. ठीक आहे. एक वेळ आपण वाचून घेऊ स्पीड मध्ये थोडंसं.
एक मिनिट. रान, रान म्हणजे अरण्य, विपिन, कानन, वन, जंगल, अटवी. ठीक आहे. कावळा, एकाक्ष, वायस, काक, काऊ. पर्वत, अचल, अद्री, नग, गिरी, शैल, अभि. पक्षी, विहंग, खग, दिविज. केसरी, सिंह, मृगराज, मृगेंद्र, वनराज, पंचानन. डोळा, चक्षु, नयन, लोचन. गरुड, वैनतेय आणि खगेंद्र. सूर्य, दिनकर, प्रभाकर, भानु, रवी, मित्र, अर्क, भास्कर, मार्तंड. चंद्र, शशी, सोम, रजनीनाथ, रजनीनाथ. निशानाथ, सुधांशु, हिमांशु. त्याच्यानंतर वारू, वारू म्हणजे घोडा, अश्व, तुरुंग, हय, वाजी, तुरंगम. प्रणेता, पुढारी, नेता, अग्रेसर, धुरीण, लीडर. कलह, भांडण, वाद, कलागत, झगडा, तंटा, टककर आणि कज्जा म्हणजेच भांडण. त्यानंतर समुद्राला उद्दी, पयोदी, सिंधू, रत्नाकर, सागर पण म्हणतात. सागर. त्यानंतर पायंडा, पायंडा म्हणजे आरंभ करणे, सुरुवात करणे, श्री गणेशा करणे आणि आरंभ करणे. ऐदी, ऐदी म्हणजे आळशी. मीठ, लवण आणि सैंधव, नाश, विनाश, सर्वनाश, ऱ्हास आणि नाश. क्षय पण म्हणतो. पृथ्वी, धरणी, धरत्री, अवनी, भू, भूमी, वसुंधरा. आणखी बरेच शब्द आहेत ते ऍड करून घ्यायचे. ठीक आहे. म्हातारपण, म्हातारपण म्हणजेच जरा. इतिश्री म्हणजे शेवट करणे. पायंडाच्या अपोजिट आणि ओनामाच्या अपोजिट म्हणजे इतिश्री, शेवट करणे. त्यानंतर बायको, कलत्र, जाया, कांता, भार्या, अर्धांगिनी. पाणी, जीवन, नीर, पय, उदक, जल. आणखी बरेच आहे. खून, चिन्ह, संकेत. ठीक आहे. प्रतीक पण म्हणतो याला आपण, प्रतीक. प्रतीक म्हणजे पण चिन्ह, संकेत. दूध, क्षीर, दुग्ध आणि याला पय पण म्हणतो, पय. त्यानंतर कंजूस, कंजूस म्हणजे कृपण आणि चिकू. ओनामा म्हणजे प्रारंभ, आरंभ, श्री गणेशा करणे, सुरुवात करणे. त्यानंतर वानर, कपी, मरकट, शाखामृग. राजा, राय, लोकपाल, प्रजापती, भूपती, नरेंद्र आणि भूप. वारा, समीर, समीरण, पवन, पवमान आणि हवा. अनिल, पावक, अग्नी, विस्तव, वैश्वानर, वन्ही. रात्र, यामिनी, शर्वरी, रजनी. अमृत, सुधा आणि पियुष. दिवस, अहन. मुलगा, सूत, तनय, आत्मज, पुत्र. मुलगी, सुता, तनया, कन्या, आत्मजा, बाला, दुहिता. मुलाला आणखी बरेच शब्द आहेत. सोने, हेम, कांचन, सुवर्ण, हिरण्य, कनक. हे झाले सोन्याचं. इथे हिरण्य राहिलं, हो नाही, हिरण्य. हिरण्य म्हणजे सोने. आता हा भानू म्हणजे, मोठा भानू म्हणजे सोने आणि छोटा भानूचा जर उकार असेल तर सूर्य. लक्ष्मी, रमा, श्री, वैष्णवी, इंदिरा, कमला, पद्मा. मृत्यू म्हणजे अवसान. कमळ, अंबुज, सरोज, पंकज, अरविंद, नीरज. दिवस, अहन. ठीक आहे. प्रतीती, प्रतीती म्हणजे अनुभव असणे. हवा, हवा म्हणजे वायू पण होते आणि पाहिजे पण होते. म्हणजे मला मोबाईल हवा आहे, मला लॅपटॉप हवा आहे. हवा म्हणजे मला पाहिजे आहे. आनंद, प्रमोद, मोद, हर्ष, उत्कर्ष, तोष, संतोष. नवोढा, नववधू. आकाश, गगन, नभ, अंबर, आभाळ. वीज, सौदामिनी, तडीत, चपला, बिजली, विद्युत आणि विद्युलता. मुंगी, पिपिलका. झाड, पादप, वृक्ष, तरु. घर, धाम, सदन, गेह, आलय, निकेतन. नंतर विष, विष म्हणजेच हलाहल. विहार करणे म्हणजे फिरणे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पक्ष म्हणजे कल, मार्ग किंवा एखाद्याची बाजू घेणे म्हणजे पक्ष घेणे. जहाल म्हणजेच उग्र. महान, महान म्हणजे महा, विशाल, भव्य, मोठा. अरिष्ट म्हणजे संकट. कुंतल म्हणजे केस. पती, नवरा, भ्राता. ठीक आहे. पंचाक्षरी म्हणजे ज्योतिषी. ग्रंथ, पोथी, पुस्तक. शरीर, देह, काया, तन, तनु, वपू. गाय, धेनु, गोमाता, गो. रिपू, दोष. शंकर, नीलकंठ, भालचंद्र, रुद्र, महादेव. आणखी बरेच आहे. किंमत, मूल्य, भाव, दर. स्त्री, ललना, वनिता, नारी, अबला. वाट, मार्ग, पथ, रस्ता. आकाशवाणी, नभोवाणी. राणी, सम्राज्ञी, महिषी, राधनी. ठीक आहे. त्यानंतर दुःख म्हणजे विषाद, यातना पण होतात. गरीब, दीन, निष्कांचन, भिकारी आणि निर्धन. वापी, विहीर. रुधिर, रक्त किंवा लहू. हिंदीमध्ये खून म्हणतात. मोर, केकी, मयूर, नीलकंठ आणि शिखी.
सीमा, मर्यादा किंवा हक्क, हक्क पण म्हणतात सीमाला. शेतकरी, कृषक, कृषीवल. वस्त्र, अंबर, वसन, पट. संहार, विनाश, सर्वनाश, ऱ्हास किंवा नाश. वेदना, यातना, दुःख, विनाश, आपलं विषाद आणि कळ. इच्छा, अपेक्षा, अभिलाषा, स्पृहा, आकांक्षा. सूत म्हणजे दोरा धागा, हा सूत म्हणजे दोरा धागा, छोटा सूत म्हणजे हे झालं आपलं मुलगा झालो. त्यानंतर समशेर, समशेर म्हणजे तलवार. बुद्धी, बुद्धी म्हणजे मती, धी आणि ज्ञान. प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा. रामबाण म्हणजे जालिम उपाय. त्यानंतर विष्णू, नारायण, चक्रपाणी, शेषशायी, वासुदेव आणि पितांबर, हे विष्णूचे नाव. आणखी बरेच नाव आहे. ताप, ताप म्हणजे त्रास, वैताग किंवा ज्वर म्हणू शकतो त्याला आपण. जतन, जतन म्हणजे पालन, संगोपन, आणखी बरेच शब्द त्याला. जोपासना पण म्हणतो आपण, जोपासना. जोपासना म्हणजे पण जतन होते. त्यानंतर मगरमिठी म्हणजे घट्ट पकड. उपहास करणे म्हणजे एखाद्याला कमी लेखणे. वीट, वीट म्हणजे कंटाळा. तिटकारा म्हणजे तिरस्कार. निपुण, एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे. निष्णात म्हणजे एखाद्याला म्हणतो आपण कायदे पंडित म्हणतो, विद्वान म्हणतो. पारंगत, तरबेज म्हणजे निपुण. लाकूड म्हणजे खोड. उपहार म्हणजे भेट. मुख्य म्हणजे प्रमुख. ठीक आहे, शब्द झाले. आता आपण काही प्रश्न बघून घेऊ थोडे शॉर्टमध्ये. पुढीलपैकी मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मुलगी म्हणजे तनया, सखा, जनक, अवनी. सखा म्हणजे मित्र होते. सखा म्हणजे मित्र. आणखी बरेच आहे. अवनी म्हणजे धरती, धरती, पृथ्वी. हे जे शब्द घेतले आहे ना मी, त्याच्यावरतीच काही आधारित प्रश्न आहे, तेच घेऊन घेते. जनक, जनक म्हणजे वडील होते. वडील म्हणजे जनक. तनया, मुलगी म्हणजेच तनया. याचं उत्तर आहे तनया. मुलीला तनया म्हणतात, आत्मजा म्हणतात, पुत्री, कन्या. ठीक आहे. आता घोष, घोष म्हणजे काय होते? धमकी नाही होत. घोष म्हणजे गुच्छ, पुंज, गुच्छ. जाहीर, गुंतागुंत हे नाही होत. घोष म्हणजे गुच्छ. त्यानंतर खाली दिलेल्या समानार्थी शब्दाच्या गटातील चुकीचा पर्याय कोणता आहे? हरिण म्हणजे सारंग, मृग, बरोबर आहे. हरिण, सारंग, मृग एकालाच म्हणतात. संहार, नाश, विनाश हे पण घेतलंय मी आता. समुद्र, रत्नाकर, अर्णव हे बरोबर आहे. वारा, अनिल, आदित्य म्हणजे हा आदित्य शब्द इथे चुकीचा आहे. वारा, अनिल समानार्थी शब्द आहे. आदित्य म्हणजे सूर्य, भानू. ठीक आहे, ते याचं उत्तर आहे हे, चौथा नंबर. त्यानंतर कन्या, कन्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कन्या म्हणजे सरोज होते का? नाही होत. सरोज नाही होत. सरोज म्हणजे कमळ, पंकज, अंबुज. त्यानंतर कनक, कनक म्हणजे सुवर्ण, सोने, हिरण्य हेही नाही होत. मुलगी, मुलगी म्हणजे कन्या होते. सूत, सूत आहे आता, तर सूत म्हणजे मुलगा होते, पण इथे जर सुता असतं तर मुलगी झालं असतं. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय? मुलगी. त्यानंतर खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. काळजी, काळजी करणे म्हणजे ख्याली का? नाही. निश्चित नाही. खुशाली पण नाही, खुशाली माहिती सगळ्यांना. विवंचना म्हणजे काळजी करणे, चिंता करणे. ठीक आहे. घोर, घोर म्हणजे पण चिंताच होते. काळजी करणे, विवंचना. त्यानंतर खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तलाव, तलाव म्हणजे काय होते? तडाग, तडाग म्हणजे तलाव. सरिता म्हणजे नदी होते. सिंधू म्हणजे सागर, समुद्र किंवा अर्णव. ठीक आहे. खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. भार्या, भार्या म्हणजे कुणी कुणी ना बहीण लिहिते, पण भार्या म्हणजे बहीण नाही होत. बहिणीला आपण सहोदरा म्हणतो. सहोदरा म्हणजे इथे लिहून देते, सहोदरा म्हणजे बहीण होते. भार्या, भार्या म्हणजे काय होते? पत्नी, पत्नी, सासू, ननद नाही होत. त्यानंतर समानार्थी शब्द सांगा. अरण्य, अरण्यासाठी कोणता शब्द सांगितला होता? अरण्य, विपिन, कानन, आणखी कोणता? रण, आपलं वन हे सांगितले. रान अरण्यासाठी. तर अरण्यासाठी कोणतं? कानन. सदन म्हणजे घर. आलय म्हणजे काय होते? घरच होते. ठीक आहे, घर हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. आणि आनन, आनन म्हणजे काय होते? तोंड, मुख. ठीक आहे, आनन म्हणजे तोंड, मुख. ठीक आहे, म्हणजे आनन. तर इथे काय विचारले? अरण्य. अरण्याचं उत्तर काय? कानन. विपिन, अटवी, जंगल, रान. ठीक आहे. त्यानंतर समानार्थी शब्द सांगा. अनल, अनल म्हणजे काय होते?
अनल म्हणजे अग्नी, वन्ही, वैश्वानर, ठीक आहे, विस्तव, पावक पण म्हणतो त्याला, वन्ही, अनल. मारुत म्हणजे वाया होते, आपलं वारा होते, मारुत, पवन किंवा वारा, हे तीन जे आहे हे तिन्ही समानार्थी शब्द आहे. मारुत, पवन, समीर, समरण, वारा हे सगळे समानार्थी शब्द. त्यानंतर आहे नदी. नदीसाठी समानार्थी शब्द कोणता आहे तर सरिता. सुमन म्हणजे पुष्प होते, सुमन म्हणजे पुष्प होते. आणि सविता म्हणजे काय होते तर सूर्य, दिनकर, प्रभाकर, भास्कर, ठीक आहे. त्यानंतर आहे कमळ. कमळला काय म्हणते मगाशी सांगितलं, सरोज, पंकज, अंबुज, नीरज, अरविंद म्हणजेच कमळ. अंबुज, अंडज नाही होत. अंडज म्हणजे काय होते पक्षी होते. अंडज म्हणजे तिथे बहुतेक लिहायचा सुटला होता, ऍड करून घ्या अंडज. द्विज म्हणजे पण पक्षीच होते, ठीक आहे. त्यानंतर योग्य समानार्थी शब्द निवडा. पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय होते, पृथ्वी म्हणजे अवनी, धरती, धरत्री, आणि भू पण होते, वसुंधरा होते, भूमी होते. सविता म्हणजे सूर्य होते, ठीक आहे. सिंधू म्हणजे सागर, अर्णव, रत्नाकर, रत्नाकर, भरपूर आहे आणखी. समुद्र, समुद्र. चपला. चपला म्हणजे काय होते, चपला म्हणजे वीज, वीज, सौदामिनी, तडित म्हणू शकतो आपण, विद्युत, बिजली, विद्युलता. विद्युलता म्हणजे वीजच होते चपला. त्याचं उत्तर काय आहे पृथ्वी. पृथ्वीचं उत्तर आहे अवनी, अवनी. रुचिक. आता बऱ्याच जणांनी पेपर वाचतात, पेपरमध्ये रुचिक नावाची राशी असते, तर राशीच्या समोर त्या राशीचं चिन्ह दिलेलं असते. तर तिथून पण बऱ्याच जणांच्या लक्षात राहते. माझं तिथूनच राहिलं होतं, तिथूनच हा प्रश्न सुटला होता माझा. रुचिक. रुचिक म्हणजेच विंचू, ठीक आहे. साप. सापला काय म्हणतो भुजंग म्हणतो, सर्प म्हणतो. प्राणी. प्राणीला आपण पशु म्हणतो. आणि एक शब्द आहे चतुष्पाद. चतुष्पाद म्हणजे पण प्राणी होते, तर याचं उत्तर आहे विंचू. त्यानंतर रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द आता सांगितलं. रत्नाकर म्हणजे समुद्र. सूर्य नाही होत, सूर्य म्हणजे दिनकर, भास्कर, तेच जे सांगितले ते. चंद्र. शशी, सोम, रजनीनाथ, हे निशानाथ, हे झाले चंद्राचे. पर्वताला पण सांगितले अचल, गिरी, अभि, अद्री हे झाले. आणि नग. नग पण आहे, पर्वताला म्हणतात नग. प्रतिबिंब. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे प्रतिमा. प्रतिमा म्हणजेच प्रतिबिंब, याचं उत्तर आहे. व्यक्ती म्हणजे माणूस. आरसाला आपण दर्पण म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर शमशेर. शमशेर घेतला आपण, हा शब्द मला प्रश्न येऊन गेला होता. शमशेर म्हणजे तलवार, ठीक आहे. प्रख्यात म्हणजे जो प्रचलित असणारा म्हणजे प्रख्यात, भाला कुलट ते नाहीये. शमशेर तलवार. त्यानंतर श्वशूर. श्वशूर म्हणजे मी आधी एखादा प्राणी किंवा पक्षी समजत होती, पण जेव्हा हा प्रश्न चुकला तेव्हा मला माहिती पडलं श्वशूर म्हणजे सासरा होते. दानशूर. सासू. दानशूर म्हणजे इझिली कोणाला पटकन काही उदार असतो ना, आपण त्याला दानशूर म्हणतो. उदार म्हणजे पटकन देऊन टाकणारा. शूर म्हणजे पण नाही होत, ठीक आहे. तर सासरा, श्वशूर. मेघ. मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मेघ म्हणजे ढग. ढग, आकाश नाही होत. मांडव, केळीपोळी ते पण नाही होत. मृग. मृगचा समानार्थी शब्द सांगा. मृग म्हणजे हरिण होते. मयूरला सांगितलं होतं नीलकंठ, नीलकंठ. आणखी केकी, शेखी. आणखी नीलकंठ, केकी, शेखी हे झाले मयूर. आणि मोर, ठीक आहे. मोर. मृगही नाही. अरण्य म्हणजे रान, विपिन, अटवी, कानन हे झालं. तर मृगचं काय हरिण. सवंगडीचा समानार्थी शब्द मित्र, सगळ्यांना येईल. शिक्षक. शिक्षकाला काय म्हणतो आपण गुरु, गुरु म्हणतो. उदार, स्वस्त. स्वस्त म्हणजे कमी किमतीत. उदार म्हणजे दयाळू म्हणू शकतो आपण उदारला, म्हणजे इझिली काय देणारा. रजत. रजतला काय म्हणतो आपण रौप्य. रौप्यालाच आणखी एक रजतलाच एक शब्द आहे रूपक पण म्हणतो आपण, रूपक. रत्न म्हणजे खडा होते, खडा, खडा. किंवा जवाहीर पण तो ना, मग जवाहीर पण होते, जवाहीर. चंदन म्हणजे आपण चंदनला एक शब्द आहे मंगल्य. मंगल्य म्हणजे चंदन, मंगल्य म्हणजे चंदन. सुवर्ण म्हणजे तेच कांचन, हेम, हिरण्य, भानू म्हणजे सुवर्ण.
ठीक आहे. वाघबगार, वाघबगार म्हणजे सांगितलं होतं मी तरबेज असणे, निष्णात, निपुण किंवा एखाद्या गोष्टीमध्ये विद्वान पंडित असणे म्हणजे तरबेज, वाघबगार. वाकडा वाक्यात वाकलेला हे नाही होत. ठीक आहे. हा पुन्हा आला तरबेज या शब्दाचा समार्थी शब्द सुद्धा. तरबेज म्हणजेच निपुण असणे, निष्णात असणे. कैवार म्हणजे आपण काय म्हणतो, बाजू घेणे म्हणतो. कैवार म्हणजे बाजू घेणे, बाजू घेणे. ठीक आहे. आणि नाजूक आणि कोमल हे दोन्ही समार्थी शब्द आहे. याचं उत्तर आहे निपुण. ठामपणे, ठामपणे म्हणजे काय होते, ठामपणे म्हणजे निश्चितपणे. आता हा खेकसणे आणि ओरडून सांगणे हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. खेकसणे आणि ओरडून सांगणे समानार्थी शब्द आहे दोन्ही, म्हणून याचं ठामपणेचं उत्तर काय, निश्चितपणे. त्यानंतर कणव, कणव म्हणजे काय, आपण काय म्हणतो, कणव म्हणजे दया पण म्हणतो आपण कणवला, कळवळा पण म्हणतो, म्हणजे याचं उत्तर काय आहे 4. कणकण नाही आहोत, कठीण नाही आहोत, कळवा पण नाही आहोत. त्यानंतर चंद्र, चंद्राला आपण काय म्हणतो, शशी, सोम, निशानाथ, रजनीनाथ, म्हणजे याचं उत्तर आहे शशी. भास्कर म्हणजे सूर्य, सूर्य. ठीक आहे. आदित्य म्हणजे पण सूर्य. वरुण म्हणजे पाऊस, पाऊस. वर्षा म्हणजेच वरुण. ठीक आहे. त्यानंतर देव, देवाला काय म्हणतो, भगवंत. आता हे राक्षस, दैत्य, असुर आणि एक दानव हे झाले समानार्थी शब्द, तर हे येणारच नाही, हे असेच एलिमेंट होतात. त्यानंतर पक्षी, पक्षीला काय म्हणतो आपण, पक्षी म्हणजे खग. ठीक आहे. चतुष्पाद, पशु आणि प्राणी हे तिन्ही पण समानार्थी शब्द आहे. पशुलाच आपण चतुष्पाद म्हणतो, प्राणी म्हणतो आणि पशु म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर उकिरडा, उकिरडा म्हणजे केरकचरा टाकण्याची सार्वजनिक जागा म्हणजेच उकिरडा. ठीक आहे. हे येतच नाही. त्यानंतर आश्रय, आश्रय म्हणजे काय, आश्रय म्हणजे आसरा, आसरा. आश्रम म्हणजे आपण काय म्हणतो, मठ म्हणतो, मठ, मठ म्हणजेच आश्रम. कुटी म्हणजे आश्रम. ठीक आहे. चौकशी म्हणजे पडताळणी. अरे पडताळणी. बिऱ्हाड म्हणजे कुटुंब, कोणाला वेगळं वाटत पण बिऱ्हाड म्हणजे कुटुंब होते. कुटुंब. ठीक आहे. त्याचं उत्तर काय, आश्रयचं आसरा, कुटी. निरूपण, निरूपण म्हणजे जाऊ दे. परिमळ, परिमळ म्हणजे सुगंध, सुगंध. विवाह, विवाह म्हणजेच लग्न. प्रदक्षिणा म्हणजे चक्कर मारणे गोल. परिचय म्हणजे एखाद्याची ओळख करून देणे, परिचय. ठीक आहे. त्याच्यामुळे सुगंध याचं उत्तर. त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. रावा म्हणजे काय होते, पोपट. तर पोपट हा समानार्थी शब्द आहे. राघू पण आहे, शुक पण आहे. तर पल्लव नाही आहे. पल्लवचं काय होतं, पान, पर्ण, आणखी पत्र, पत्र म्हणजे पण पल्लव होते. ठीक आहे. त्याचं उत्तर काय येते, पल्लव. ठीक आहे. तर आजचं हे लेक्चर आपण इथेच संपवूया आणि उद्या आपण विरुद्धार्थी शब्द आणि त्यावरील प्रश्न घेऊन घेऊ. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.